ही घटना आहे राजधानी दिल्लीच्या उत्तम नगर भागातील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची, ज्यांच्या संसाराची सुरुवात अगदी साधेपणातून पण अतूट विश्वासाच्या आणि प्रेमाच्या पायावर झाली होती. मात्र नियतीने त्यांच्या आयुष्याच्या पानांवर प्रेम, विश्वासघात आणि अखेरीस क्रूर हत्येचा रक्तरंजित अध्याय लिहिला. सुष्मिता आणि करण देव दोघेही शहरी, सुशिक्षित आणि आपल्या पायावर उभं राहणारे तरुण तरुणी. त्यांचा विवाह पारंपरिक बंधनापेक्षा अधिक प्रेमावर आणि सहमतीवर आधारित होता. सुरुवातीला कुटुंबातील किंवा समाजातील काही भिन्न मतं त्यांना जाणवली, पण त्यांच्या दाट प्रेमासमोर ती फिकी पडली. लग्नानंतरचा काळ एखाद्या मधाच्या घड्यासारखा गोड आणि उत्साहाने भरलेला होता. दोघेही एकमेकांच्या भावनांचा आदर करत होते. करण देव शांत स्वभावाचा, समजूतदार आणि नोकरीत उत्तुंग यश मिळवणारा तरुण. तो घरातील प्रत्येक सदस्याशी प्रेमाने वागायचा आणि बायको मुलाच्या डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायचा. तर सुष्मिता ती संवेदनशील, आकर्षक आणि बुद्धिमान गृहिणी होती, जिथे गृहव्यवस्थापन आणि वैवाहिक नात्याचं महत्त्व तिला पूर्णपणे ज्ञात होतं. त्यांचा संसार अगदी आनंदात आणि सुसंगतपणे चालला होता. या घरात करणचे सख्खे भाऊ कुणाल, जो घरातील शांततेचा आधारस्तंभ होता, एक विवाहित बहीण आणि आई असे सदस्य एकत्र राहत होते. कुणाल आणि सुष्मिता यांचं नातंही आदराचं आणि मैत्रीपूर्ण होतं. जागेच्या अडचणीमुळे करणने शेजारीच एक नवीन फ्लॅट खरेदी केला आणि बायको मुलासोबत तिथे राहायला लागला. पण आई भावाकडे त्याचं रोजचं येणं जाणं सुरूच होतं. सुष्मिताचा संसार फुलू लागला आणि याच दरम्यान करणचा चुलत भाऊ राहुल हळूहळू त्यांच्या आयुष्यात प्रवेश करू लागला. सुरुवातीला तो केवळ औपचारिक संपर्कात होता, पण काही महिन्यांतच राहुलची वहिनी सुष्मिताशी जवळीक वाढू लागली. सुष्मिता आणि करण यांना अर्जुन नावाचा 6 वर्षांचा गोंडस मुलगा होता. घरातील कामांमध्ये सुष्मिताला सवड मिळावी म्हणून अर्जुन नेहमी आजीकडे राहायला जात असे. अर्जुनची ही अनुपस्थिती सुष्मितासाठी जबाबदारी असली तरी तिच्या भावनात्मक इच्छांमध्ये कुठेतरी गोंधळ निर्माण करत होती. घराचं बाह्य वातावरण जरी साधं आणि सुखद दिसत असलं तरी आतल्या भिंतींमध्ये सुष्मिताचं हृदय 2 दिशांना वेधलेलं होतं. एकीकडे वैवाहिक बंधनातील नवरा करण, तर दुसरीकडे राहुल, ज्यात तिला स्वतःच्या भावनांचा अंश सापडत होता. सुष्मिता अनेकदा राहुलला सांगायची, माझा नवरा मला वेळ देत नाहीये, मी खूप एकटं समजत आहे स्वतःला आणि माझ्या भावना, इच्छा त्याला कळतच नाहीयेत. राहुलही तिला मोकळेपणाने बोलायला लावायचा आणि सांत्वन देत राहायचा. आता राहुल हळूहळू करणच्या गैरहजेरीत घरात फेऱ्या मारू लागला. सुरुवातीला भेटी अत्यंत गुप्त होत्या, पण हळूहळू त्या नियमित झाल्या. दोघांनीही काळजीपूर्वक घरातील हालचाली टिपल्या, जेणेकरून दीर कुणाल किंवा इतरांना किंचितही शंका येऊ नये. नोकरीत खूप व्यस्त असलेल्या करणचं घरातील बारीक सारीक घडामोडींवर पूर्ण लक्ष नव्हतं. याचाच फायदा घेत सुष्मिता आणि राहुलचे संबंध हळूहळू अधिक जवळचे, अर्थात शारीरिक संबंधांपर्यंत जाऊन पोहोचले. त्यांच्यात जशी संधी भेटू लागली तसे हवं तेव्हा शरीर संबंध होऊ लागले. हे नातं प्रेमाचे नाहीतर फक्त एकमेकांना भोगून अनैतिक शरीर सुखाचे होते. 2024 संपत आलं होतं, पण करणदेवच्या घरात एक अस्वस्थ शांतता वाढू लागली होती. सुष्मिताचं वागणं करणला बदलल्यासारखं वाटू लागलं होतं. ती पूर्वीपेक्षा जास्त वेळ मोबाईलवर असायची, अनेकदा हसून चॅट करायची आणि तिचं लक्ष घरगुती गोष्टींपेक्षा बाहेर कुठेतरी अडकलेलं दिसायचं. करणने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं. त्याला वाटलं कामाचा ताण असेल, पण हळूहळू त्या मोबाईलच्या स्क्रीन मागचं गुपित त्याच्या आयुष्याचं सर्वात मोठं संकट बनलं. राहुल आता निर्धास्तपणे घरात येऊ लागला होता. तो करणचा चुलत भाऊ असल्याने कोणालाही संशय येण्याचं कारण नव्हतं. सुष्मिता त्याच्याशी बोलताना हसताना मुद्दामहून घरकाम करत असे, जेणेकरून कुणाल किंवा इतरांना संशय येऊ नये. पण करणच्या गैरहजेरीत दोघंही एकटे असताना परिस्थिती काही वेगळीच असायची. त्यांच्यातील अंतर वेटत गेलं आणि जवळीक वाढत गेली. राहुल वयाने सुष्मितापेक्षा 10 वर्षांनी लहान होता, पण त्याच्या बोलण्यात एक वेगळीच मोहकता होती. तो सुष्मिताला सांगायचा, तुम्ही माझ्यासाठी फक्त वहिनी नाहीत, माझं सगळं जग आहात. सुष्मिताही कधी कधी या भावना दडवू शकत नसे. ती म्हणायची, राहुल, तू माझ्या आयुष्यात आधी आला असतास ना तर सगळं काही वेगळंच झालं असतं. या शब्दांनी एक एक दिवस त्यांचं नातं अधिक घट्ट बनलं आणि मग त्या प्रेमाने अपराधाचा रंग धारण केला. इकडे सुष्मिता आता नवऱ्याला वेळ देत नव्हती, त्याच्यासोबत तोडक्या मोडक्या कारणांवरून भांडण करायची. याच रागातून एका रात्री नवऱ्याने तिच्यावर हात उचलला. सुष्मिताच्या मनात करणबद्दलचा राग आता द्वेषात बदलला होता. त्याच रात्री सुष्मिताने राहुलला इंस्टाग्रामवर मेसेज पाठवला, मला या नात्यात गुरमटल्यासारखं वाटतंय. करणला आपल्याबद्दल काही समजलं तर माझं सगळंच संपेल. त्याने जमवलेला पैसा सुद्धा माझ्या हातून जाईल. राहुलने लगेच उत्तर दिलं, मग करण राहिलाच नाही तर आपण एकत्र राहू शकतो, पण अजून तो अडथळा आहे. त्या एका वाक्याने जणू सुष्मिताच्या आयुष्याची दिशाच बदलली. पुढच्या काही दिवसांत दोघांनीही करणला संपवण्याचा विचार पक्का केला. सुरुवातीला सुष्मिता तयार नव्हती, पण राहुल सतत तिला सांगायचा, तू आणि मी, आपण दोघं मिळून आयुष्य नव्याने सुरू करू, पण त्यासाठी आधी त्याला संपवावं लागेल. एके दिवशी दोघांनी प्लॅन बनवला. करणला झोपेच्या गोळ्या द्यायच्या
आणि मग विजेच्या झटक्याने त्याचा मृत्यू अपघातासारखा दाखवायचा. त्या काळात कुणाल काही दिवसांसाठी बाहेर होता. घरात फक्त करण, सुष्मिता आणि अर्जुन होता. राहुल रोज घरात येऊन सुष्मिताशी सगळ्या गोष्टी ठरवत होता. प्लॅननुसार एक दिवस आधी सुष्मिताने करणसाठी खास जेवण बनवलं. करणने ते खाऊन घेतलं. त्या जेवणात सुष्मिताने झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. काही वेळातच करण गाढ झोपेत गेला. सुष्मिताचं हृदय जोरात धडधडत होतं, पण आता मागे वळायचा मार्ग नव्हता. मध्यरात्र झाली, पण करणचा श्वास काही बंद झाला नाही. सुष्मिता घाबरली. तिने पुन्हा राहुलला मेसेज केला, अजून श्वास सुरूच आहे, जीव जायला किती वेळ लागेल? राहुलने इंटरनेटवर सर्च केलं आणि इलेक्ट्रिक शॉक देण्यास सांगितलं. मला जमणार नाही, तू इकडे ये, तिने त्याला मेसेज केला. राहुल रात्री उशिरा घरात आला. सर्व लाईट्स बंद होत्या. त्याने टॉर्चच्या प्रकाशात करणकडे पाहिलं आणि म्हणाला, आता सगळं संपेल, उद्या आपण मोकळे हो. सुष्मिता फक्त शांत उभी राहिली. राहुलने विजेचा तार तयार करून ओला केला आणि करणच्या शरीरावर झटका दिला. काही सेकंदांत करणचा जीव गेला. घरात एका क्षणात भयान शांतता पसरली. राहुल आणि सुष्मिताने मग एकत्र मिळून सर्व पुरावे पुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वायर लपवली आणि सकाळी सर्व काही अपघातासारखं दाखवण्याचं ठरवलं. दुसऱ्याच दिवशी सकाळी सुष्मिताने रडून रडून सासू आणि दिराला सांगितलं. करणला झटका बसला, तो झोपेतून उठत नाहीये. भाऊ कुणाल घाबरून भावाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला, पण डॉक्टरांनी करणला मृत घोषित केलं. सर्वांना हा अपघातच वाटत होता, पण कुणाल मात्र शांत नव्हता. त्याला सुष्मिताचं रडणं कृत्रिम वाटलं. तिचं बोलणं विस्कळीत होतं आणि राहुलची वारंवार घरात उपस्थिती त्याला खटकली होती. कुणालच्या मनात त्या दिवसानंतर शांतता राहिली नाही. करणच्या मृत्यूनंतर घरात जणू काळी सावलीच पसरली होती. आई सतत रडत होती आणि छोटा अर्जुन वडिलांचा फोटो बघून विचारायचा, काका बाबा परत येतील ना? त्या प्रश्नाचं उत्तर कुणालच्या घशात अडकून राहत होतं. त्याला वाटत होतं भाऊ करणच्या मृत्यूपाठी काहीतरी रहस्य आहे. एका दिवशी जेव्हा तो घर आवरात होता, तेव्हा अचानक त्याला राहुलचा फोन पडलेला सापडला. त्याचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं, ते म्हणजे त्याच्या मोबाईलवर वाईफ या नावाने कॉल आलेले आणि गेलेले त्याला दिसले. कुणाल गोंधळला. राहुलचं तर लग्न झालेलं नाही, मग वाईफ कोण असेल? कुतूहलाने त्याने तो नंबर उघडला आणि त्याला धक्काच बसला. तो नंबर त्याचीच वहिनी सुष्मिताचा होता. त्याने तो नंबर पुन्हा तपासला, मेसेजेस वाचले आणि मग पूर्ण फोन स्क्रोल केला. त्या फोनमध्ये सुष्मिता आणि राहुल यांच्या गुप्त चॅट्स, फोटो, आय लव्ह यू असे मेसेजेस आणि करण झोपल्यावर मी येतो अशी वाक्य पाहून त्याच्या अंगावर काटा आला. त्याने डोळे मिटले, पण आता सत्य लपवणं शक्य नव्हतं. त्याचं डोकं गरम झालं. आपल्या सख्या भावाचा विश्वासघात, आपल्याच भावाची बायको आणि तिचा प्रियकर त्याच्या मृत्यूचं कारण, या विचाराने तो हादरला. त्याने लगेचच सगळं आपल्या बहिणीला सांगितलं. आपल्याला पोलीस स्टेशनला जायलाच हवं, हे खूप मोठं प्रकरण आहे असं त्याने ठामपणे सांगितलं. बहिणीनेही मान डोलावली आणि त्यांनी पोलिसांना फोन केला. त्याच रात्री कुणालने सगळा पुरावा, राहुलचा मोबाईल, स्क्रीनशॉट्स, कॉल लॉग्स हे सगळं पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सुष्मिता आणि राहुल दोघांनाही चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. सुरुवातीला दोघंही काहीतरी बनावट कारणं सांगत होते. सुष्मिता म्हणाली, करणला डिप्रेशन होतं, त्याने स्वतःच काहीतरी केलं. पण जेव्हा पोलिसांनी मोबाईल डेटा, चार्ट्स आणि कॉल्स दाखवले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. राहुल घाबरून म्हणाला, सुष्मिताने सगळा प्लॅन केला होता. तिनेच मला सांगितलं की करणला झोपेच्या गोळ्या देऊन संपवायचं. आणि सुष्मिता या उलट म्हणाली, राहुलच वेडा झाला होता माझ्यासाठी, त्याला मला मिळवायचं होतं, त्यानेच करणला मारलं. दोघेही आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. तपासात समोर आलं की राहुल अनेकदा करणच्या गैरहजेरीत त्यांच्या घरात येत असे आणि सुष्मिता त्याला विश्वासाने आतही घ्यायची. पण करणला याची काहीच कल्पना नव्हती. त्या दोघांनी मिळून करणला मारले आणि नंतर त्याला नैसर्गिक मृत्यूसारखं दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. जेव्हा ही बातमी माध्यमांमध्ये आली तेव्हा संपूर्ण शहरच हादरलं. लोक म्हणू लागले, ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला तीच बायको त्याच्यासाठी घातक ठरली. कुणाल आणि त्याची आई मात्र गप्प होते. त्यांचं बोलणंही जणू संपलं होतं. फक्त अर्जुन निरागसपणे विचारायचा, माझी आई कुठे गेली? माझे बाबा पुन्हा परत कधी येतील? त्यावेळी कुणालच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने मनाशीच ठरवलं, अर्जुनचं आयुष्य आपण वाचवायचं. आपल्या घरावर काळी सावली आली आहे, पण अर्जुनचं आयुष्य आता आपण घडवायचं. त्याला पापाचं प्रेम द्यायचं, प्रेमाने सांभाळ करायचा. पोलिसांनी केस कोर्टात दाखल केली. साक्षी पुराव्यांमुळे सुष्मिता आणि राहुल दोघांवरही IPC कलम 302 खून आणि 120B कट रचणे अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला आणि आता ते दोघे जेलमध्ये सडत आहेत. मित्रांनो, ही घटना फक्त एका घरातील शोकांतिका नाही, तर ती एक इशारा आहे. प्रेमाच्या नावाखाली मोहाच्या आहारी जाऊन एखाद्याचं आयुष्य संपवणं म्हणजे स्वतःचाही विनाशाचं बी पेरणं. विश्वासघात कधीच सुख देत नाही. करणसारखा माणूस प्रामाणिक होता,
पण त्याचा विश्वास त्याच्याच जवळच्या व्यक्तींनी तोडला. पालकांसाठी एकच सांगणं, घरात शांतता आहे असं वाटत असलं तरी संवाद कायम ठेवा. मुलांमध्ये, सुनांमध्ये, जावयांमध्ये प्रेम आणि विश्वास जिवंत ठेवा. तरुण मुला-मुलींसाठी सांगणं, प्रेम म्हणजे नातं, पण त्यात स्वार्थ, लपवाछपवी किंवा दुसऱ्याचा जीव घेणं कधीच प्रेम नसतं. समाजासाठी अशा घटनांमधून शिकण्याची गरज आहे. नात्यांमधील प्रामाणिकपणा जपणं हेच खरं सुख आहे. बाकी या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या खाली कॉमेंटमध्ये द्यायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओला लाईक